संकेत एक नावाजलेला खेळाडू आधार संघाकडून मला वाटतं पहिल्याच लढाईत एक गडी बाद करताना आपल्या संघाचं खातं खोलतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित श्री गणेश सात्रेडे संघाचा आणि रिक्त आपल्या प्रांगणात परततोय. करून ठेवायचा फक्त ऑन करून ठेवा. उंच बांधाचा खेळाडू आधार संघाचा वाडकर कमी वेळात चांगला अनुभव आणि एक गडी बाद करतोय. खरंच खेळाडू आपली खेळाडू दाखवून आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव लौकिक करतायत. पुन्हा रोहित सातरेडे संघाकडून 7-1 अशी लढत आधार विरुद्ध सातरेडे. गचाळ अशी पकड आधार संघाची. थोडस तालमेल चुकलं. पुन्हा उंच बांधाचा खेळाडू वाडकर पाहूया आपल्या संघासाठी 2-1 गुणफलकावर गुणांची बाजी. पाण्याकडे टिपण्याचा प्रयत्न पंच 2-1 3-1 सॉरी 4-1 अनुभवाचे गुणलेखक अनुभवाचे पंच अनुभवाचे लाईनमॅन या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. चांगला खेळ चांगली खेळपट्टी या ठिकाणी लाभलेली आहे. पुन्हा आधार संघाकडून ग्राउंडला मजबूत बांध्याचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पाच एकाची लढत गचाळाची पकड सातरेडे संघाच्या खेळाडूंची. गुणांची धावती संख्या आधार संघाच्या बाजूने. पाहूया सातरेडे संघाचा उंच बांधाचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय. चांगला प्रेक्षक वर्ग या कार्यक्रमासाठी लाभलाय. अचूक अशी बरड खरंच चांगला तालमेल. 1 पॉइंट निश्चित आपल्या संघासाठी होता. परंतु म्हणतात ना लालच बुरी चीज आहे. हाच इथे विषय झालेला आहे. दुसरा पॉइंट घेण्याच्या नादात स्वतः बाद होतोय सातरेडे संघाचा खेळाडू. 3-1 अशी लढत खोलवर चढाई उजव्या कोपऱ्यात एक गडी बाद करून आपल्या प्रांगणात परततोय. 6-1 7-1 तब्बल 6 गुणांनी पुढे आहे तो आधार संघ. आणि याच्यानंतर होणार सामना गुरुमाऊली आधार विरुद्ध माउंट कार्मेल कोरलाई. याच्यानंतर होणार सामना गुरुमाऊली आधार विरुद्ध माउंट कार्मेल कोरलाई. दोन्ही संघाने हा सामना संपतात ग्राउंडचा ताबा घ्यायचा. मित्र प्रेक्षकांना विनंती शांतपणे खेळाचा आनंद घ्या. थोडा आपला आवाज जास्त होत आहे. शांतता पाळा. खेळाचा आनंद घ्या. तुमचे सहकार्य निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवेल. लाईनमॅन जातीने लक्ष द्यायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना निश्चितच अटीतटीचा राहील. चांगला खेळ सातरेडे संघाकडून उंच बांधाचा खेळाडू गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि रिक्तच आपल्या प्रांगणात परततोय. 0-1-11 गुणफलकावर तब्बल 10 गुणांनी पुढे आहेत ते आधार संघ. श्री गणेश आधार संघ. चांगला अनुभव गचाळाची पकड सातरेडे संघाच्या खेळाडूची. एका वेळेस सातरेडे हा संघ पंचकृषीत नावाजलेला म्हणून संघ, पण आज थोडस तालमेल चुकलेलं आहे खेळाडूंचं. चांगले खेळाडू सातरेडे संघाकडे जुने होतेच आहेत. खरंच आधार संघाचे खेळाडू निश्चितच चांगले टाइम आउट घेतलेल्या थोडासा विरंगुळा आपापसात चर्चा करत आहेत की कोणते डावपेच आपापला. चला कमिटीच्या वतीने जलसंपन्न मंत्री पाण्याची पुरवठा करायचा आहे. खेळाडूंना लक्ष द्या. सामन्यात सुरुवात 0-1-12
श्री गणेश आधार संघाला पाणी द्यायचं मित्र. सामन्यात सुरुवात उंच बांध्याचा खेळाडू आधार संघाचा. मित्र सर्वच खेळाडूंचे मला नाव नाही माहित, त्याबद्दल क्षमस्व. चांगले तुम्ही खेळाडू आहात. आधार संघाला माहिती आहे की आपण गुणांचा डोंगर रचलेला आहे, कोणताही धोका पत्करा स्वीकारत नाही. पाहूया सातरेडे संघाकडून अचूक 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 अशी पकड, झापक झुपक, चांगला ताळमेल आधार संघांचा. निश्चित चांगला अनुभव आहे श्री गणेश आधार संघांकडे. पुन्हा मजबूत बांध्याचा खेळाडू चढाई करतोय सातरेडे संघाकडे. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न आणि कोणताही धोका पत्करायला तयार नाही आणि रिक्त आपल्या प्राणात परततोय. पुन्हा रोहित सातरेडे संघाचा केवळ एकच गडी बाद केलेला आहे सातरेडे संघाने. 12 गुणांनी तब्बल पुढे आहेत ते श्री गणेश आधार संघ. अतिशय बिकट परिस्थिती आहे ती श्री गणेश सातरेडे संघांची. थर्ड रेड आहे, डू ऑर डाय, करा किंवा मारा. 5-1 लढत श्री गणेश सातरेडे विरुद्ध श्री गणेश आधार. पायाने गडी बाद करण्याचा प्रयत्न. अचूक अशी पकड मजगाव संघाच्या खेळाडूंना. चांगला तालमेल, त्यांना प्रत्युत्तर म्हणून सातरेडे संघाचा उंच असा खेळाडू. पाहुल्या आपल्या उंचीचा आपल्या अनुभवाचा कितपत फायदा करून देतो आपल्या संघासाठी. आणि गचाळ अशी पकड मजगाव संघाच्या खेळाडूची. काही तालमेल मिळाला नाही, सॉरी आधार संघाची. पुन्हा 4-13 शांतपणे खेळली, विचारपूर्वक खेळली. गोड फलकावर लक्ष वेधित खेळाडूंचं कोणताही धोका पत्कराने पाहतो हा आधार संघाचे खेळाडू. काहीसा पिछाडीवर असणारा संघ सातरेडे संघ आपण पाहिलं आतापर्यंत मैदानामध्ये. एका बाजूने एक थेपेशी लढत चालली आहे आधार श्री गणेश आधार संघाची. पुन्हा एकदा मैदानामध्ये संकेत पाटील चढाई बहादर चढाईसाठी आलाय आणि त्याला चांगलं माहिती आहे की हा खेळ कशा प्रकारे खेळायचा आहे, कारण का त्यांच्याकडे खूप गुणांची आघाडी आहे. संत गतीने सामना चालू आहे मैदानामध्ये. खरं जर पाहिलं तर आपण सातरेडे संघाला पाहतोय मुंबई सारख्या विभागामध्ये हा खेळ करताना पाहायला मिळतात संघ. आणि एका बाजूला आहे आपल्या या मुरुड तालुक्यातील एक नावाजलेला संघ श्री गणेश आधार संघ. आपण पाहिल्याच या श्री गणेश आधार संघामध्ये अजिंक्य पाटील तेच पराग पाटील सारखे खेळाडू दिसत नाहीत, काही कामानिमित्ताने बाहेर आहेत, परंतु त्यांची कमी कुठेच भासून देत नाही हा संघ. नाहीतर एक तास ते परतलाय सातरेडे संघाचा खेळाडू. आणि एक जुना खेळाडू जरी बाहेर गेला तर प्रत्येक संघामध्ये एक असा नवीन खेळाडू तयार होतो आणि तो देखील आपल्या गावाचं नाव रोशन करतो. अतिशय अनुभवाची कमी आहे परंतु चढाई अप्रतिम करतोय. आणि इथे एकीचे बळ काय असते दाखवून दिले मैदानामध्ये सातरेडे संघाने. तुटीत काळासाठी हा सामना थांबलाय. टाइम आउट आधार संघात आहे.
26 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी, परंतु आतापर्यंत यश काही मिळालं नाही चढाईमध्ये. या खेळाडूला 3 अशी लढत आहे. सुपर टॅकल ऑन आहे. सामना संपाला शेवटचे 5 मिनिट आणि आता मात्र 1 गुणाची भर केले आपल्या संघासाठी. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा चांगली कव्हर, चांगली पकड झाली मैदानामध्ये संकेत पाटील याला. आपण संकेत पाटील देखील खेळ पाहिला आता कित्येक वर्ष आपल्या गावासाठी दिली संकेत पाटील यांनी. मोठमोठे सामने अलिबाग पट्ट्यात, अलिबाग विभागामध्ये ज्यावेळी व्हायचे त्यावेळी पराग पाटील, अजिंक्य पाटील सोबत देखील हा खेळाडू खेळ करायचा आपल्या गावासाठी. आणि इथे काहीच उलट घडलंय या सामन्यामध्ये. लोन घेतलाय आधार संघाने. आपण पाहिले तर एका बाजूने सामना चालला होता. टाइम आउट सातडी संघाला मैदानामध्ये मेडिकल द्यायचं आहे. हॅलो, वेलंडनी जरा लक्ष द्या इकडे. आणि आमच्याकडून थोडंसं स्वागत स्वीकारायचं आहे. पुन्हा एकदा तोच आणि पुन्हा एकदा चांगली कव्हर. आपण पाहिलं आतापर्यंत मध्यंतरपर्यंत कुठेतरी सातेडे संघ अडाड संघ आघाडीवर होता. बडी या खेळामध्ये शांत डोकं ठेवावं लागतं, कारण आपल्याला माहिती होतं की आपला संघ कुठेतरी आताचा आघाडी घेत होता आणि तिथे रिक्त हस्ते परत येणं गरजेचं होतं, परंतु हे देखील कव्हर झालेले आहे. महिलांसाठी एक मी सूचना देतो की समर्पित अशा रूमची बसण्याची व्यवस्था केली आहे, तर कृपया ज्या महिला असतील त्यांनी या सामन्यासाठी यायचं आहे. आता तिकडून हल्लच आहे, आता इकडे देणार नाही ते. इथे सामन्याला कलटून देण्याचा प्रयत्न केला होता आणि तो चढाई बाजार पुन्हा एकदा सातेडे संघाकडून चढाई करतो वारंवार. आता मात्र 3 गुणाची आघाडी असताना आधाड संघाची. हो, इथे बघा आविष्कारने घाई केली. त्यांनी आता पुन्हा एकदा ओंकार वाडकर चढाईसाठी मैदानामध्ये दाखल झाला. ओंकार वाडकर आपण पाहिलं तर ओंकार वाडकर देखील खेळ मध्यंतर पर्यंत कुठेतरी एक हाती सामना चालला होता आणि इथे पूर्णतः सामन्यात आलेले आहेत सातेडे संघ. जेवढे कष्ट, जेवढी ताकद वापरली जाते मैदानामध्ये तेवढं डोकं देखील शांत ठेवणं गरजेचं आहे. कारण का 26 नंबरचा चढाई बहादर सातेडे संघाकडून वारंवार चढाई करतोय. पूर्ण जिम्मेदारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघासाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तुटीत काळासाठी हा सामना थांबलेला आहे. हा टाइम आउट देखील आधार संघाचा राहणार आहे. अतिशय अडचणीची अशी लढत 5 मिनिटाची श्री गणेश सातेडे आणि श्री गणेश आधार संघामध्ये. क्रिकेटमध्ये अनिश्चितता मानला आधार संघ आणि मावळण कर्मेल कोरले संघ हा सामना संघात त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी आपला आलाय ओंकार वाडकर. 2 गुणांच्या आघाडीत जरूर आहे आधार संघाची आणि ते थोडीशी घाई केली अंबरने. काय गरज नव्हती आता सध्या. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात चढाई करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. हेच एंट्री वारंवार आपल्या संघासाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न झालाय मैदानामध्ये आणि इथे बाद झालाय.
आता नाही देणार. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. पंच त्या ठिकाणी राजू शहापूकर मैदानामध्ये खेळाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. कारण त्या रेडर रेडिंग साठी आला होता आणि त्यांनी अपील सुद्धा केली नाही आणि इथे खेळाडूंनी बाद सुद्धा दिलं. हे खेळाडूवृत्ती असणं गरजेचं आहे आणि यातूनच आपली ओळख निर्माण होते. हे सिद्ध केले, हे मैदानामध्ये दाखवून दिले सातेरी संघाच्या खेळाडूने. खरोखरच कौतुक करावं असं वाटतंय सातेरी संघाचं देखील. आतापर्यंत शांतपणे हा खेळ चालू आहे मैदानामध्ये. एक लहानगा हा खेळाडू अतिशय अनुभव कमी आहे परंतु खेळ चांगला करत असल्या कारणाने वारंवार त्याला देखील चढाईवर पाठवले जाते आपल्या संघासाठी. एकदा इथे आघाडी घेतली आधार संघाने. सामना संपाला शेवटचे काही सेकंद असताना आणि ओंकार वाडकर झाला संपला. सामना विजयी झालाय. श्री गणेश आधार संघ. दोन्ही संघाचे हार्दिक